आणि दुःख. सुख आणि दुःख हे मानवी जीवनाचे दोन अपरिहार्य पैलू आहेत. सुखाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, परंतु मानवी जीवनामध्ये सुखाच्या सोबतीला दुःख नसेल तर ते जीवन यथार्थ ठरणार नाही. आणि असं कधी होणार नाही की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये केवळ सुखच सुख, सुखच सुख आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये केवळ दुःख आणि केवळ दुःख. सुख आणि दुःख या दोघांच्या मिश्रणामधून मानवाचं आयुष्य बनलेलं असतं. दोरी असते, ती अनेक धाग्यांनी पिळून बनवल्या जाते. तसं सुखाचा आणि दुःखाचा धागा एक दुसऱ्यामध्ये गुंफून मानवी जीवनाची दोरी बनते. नाण्याला दोन बाजू असतात. एकीकडे छाप असतो, दुसरीकडे काटा असतो. जीवनरूपी नाण्यालाही दोन बाजू आहेत. या नाण्याच्या एका बाजूला सुख आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख आहे. तुम्ही नाण्याची एक बाजू कधीही स्वीकारत नाही. तुम्ही केवळ छाप बघून रुपयाचं नाणं स्वीकारलं, त्याच वेळेस काटा असणारी बाजू आपोआप तुमच्याकडे येत असते. त्याचप्रमाणे जीवनरूपी नाणं तुम्ही सुख बघून स्वतःकडे स्वीकारता, परंतु त्याची काटारूपी दुःखरूपी बाजू त्याचवेळी तुमच्याकडनं आपोआप स्वीकारल्या जाते. ती बाजू नाकारता येत नाही, ती बाजू टाळता येत नाही. जीवन, त्याला आम्ही जीवन रथ म्हणतो, जीवनाचा गाडा म्हणतो. मग गाड्याला चाक दोन. कधी पाहिला आहे एखादा गाडा एका पायावर चालताना, एका चाकावर चालताना? एका चाकाचा रथ कधी तुम्ही बघितलेला आहे? रथ कधीही एका चाकावर चालू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनरूपी रथ देखील सुख आणि दुःख या दोन चाकावरच चालत असतो. हे दोन चाक नसतील तर जीवनाचा हा रथ चालू शकणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये जेवढी सुखाची आवश्यकता आहे तेवढीच दुःखाचीही आवश्यकता आहे. जीवनामध्ये जर केवळ सुख असेल आणि दुःख नसेल तर त्या सुखाची चव आम्हाला बेचव वाटू लागेल. मजलूह इमाम म्हणतात, गम ही सोना है, गम ही चांदी है, गम न होगा तो क्या खुशी होगी और वो न होगा तो क्या कमी होगी, बस अधूरी सी एक जिंदगी होगी. आयुष्यामध्ये दुःख नसेल तर सुख बेचव वाटायला लागेल. दुःख नसेल तर जीवन निरस वाटायला लागेल. दुःख ही सुखा इतकंच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भुकेशिवाय जेवण पचत नाही, त्यामुळे दुःखाशिवाय सुखही पचत नाही, असं महात्मा गांधींनी यथार्थपणे सांगून ठेवलेलं आहे. परंतु माणसाला सवय आहे, तो सुखाचे प्रसंग उपभोगतो, दुःखाचे प्रसंग उपभोगतो, सुख उपभोगून विसरून जातो आणि दुःख मात्र कुरवाळत बसतो. म्हणून थोर संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, आपले दुःखद अनुभव वाळूवर लिहा आणि आपले सुखद अनुभव संगमरवरावर लिहा. दुःखद अनुभव वाळूवर याकरिता लिहा की कधीतरी कुठली लाट येईल, वाऱ्याची झुळूक येईल, कोणीतरी चालत जाईल, कालोघातात त्या दुःखाच्या खुणा मिटून जातील. आणि सुख संगमरवरावर याकरिता लिहा की ते चिरंतर असेल, चिरकाल टिकणारं असेल, निरंतर टिकेल. परंतु मनुष्य सुख सोडून देतो आणि दुःख कुरवाळत बसतो. मनुष्याला सवयच तशी लागलेली आहे. सुख कुठे मिळतं? कुठल्या बाजारामध्ये मिळतं? काय भावाने मिळतं? आज रोजीचा त्याचा प्रति किलो भाव किती आहे? असं सुख कुठं कधी बाजारामध्ये मिळत असतं का? मग सुख आहे कशामध्ये? सुख हे मिळवण्यामध्ये नाही, तर सुख हे मानून घेण्यामध्ये आहे. परंतु मनुष्याला सवय पडलेली आहे
की तो सुख मानून घेत नाही. आपल्याकडे काय आहे याचा मनुष्य कधी विचारच करत नाही. मनुष्य निरंतर विचार करत असतो माझ्याकडे काय नाही याचा. माझ्याकडे सायकल आहे, परंतु सायकल असणारा मी ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याच्याकडे पाहून दुःखी होतो. माझ्याकडे मोटरसायकल आहे, परंतु मी मोटरसायकल असणारा ज्याच्याकडे कार आहे त्याची कार पाहून दुःखी होतो. ज्याच्याकडे कार आहे तो हेलिकॉप्टर असणाऱ्याकडे पाहून दुःखी होतो. माझ्याकडे काय आहे याचा मी विचारच करत नाही. जोडे फाटले म्हणून रडत बसणारा मी, परंतु ईश्वराने निसर्गाने मला 2 चांगले सुदृढ पाय दिलेले आहेत ही बाब कधी समजूनच घेत नाही. जोडे फाटले म्हणून मी काय रडायचं, जोडे फाटले म्हणून मी काय दुःख मानायचं. निसर्गाने मला 2 धडधाकट पाय दिलेले आहे ही बाजू जर मी समजून घेतली तर कदाचित मला कधीही दुःख होणार नाही. मनुष्य प्रयत्न करतो वस्तूंमध्ये सुख शोधण्याचं. वस्तू मनुष्याला सुखी बनवू शकतात का? नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन सुख सुविधा निर्माण होत आहेत, परंतु त्यामुळे मनुष्य सुखी झाला आहे का? आधी रेडिओ होता, तो जाऊन त्याच्या जागी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला, मग कलर टीव्ही आला. मनुष्य सुखी झाला का? कलर टीव्हीच्या जागी छोटा स्लिम टीव्ही आला, LCD LED टीव्ही आला, आता तर 3D टीव्ही आला, परंतु ते प्राप्त करून घेऊन मनुष्य कधीही सुखी होऊ शकणार नाही. कारण खरं सुख हे मिळवण्यामध्ये नाही तर मानण्यामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर आता या क्षणी स्वतःला सांगा की मी सुख मानून घेणार आहे जे माझ्याकडे आहे त्यामध्ये. जे माझ्याकडे नाही त्याच्या मागे लागून मी माझ्या हातचं सुख गमावणार नाही. मनुष्याचा स्वभावच आहे की जो पक्षी त्याच्या हातामध्ये आहे तो त्याच्याकडे पाहत नाही, त्याची त्याला किंमत वाटत नाही. त्याची दृष्टी नेहमी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांवर असते. मग हातचा पक्षी सोडून तो आकाशातल्या पक्षाच्या मागे लागतो, त्याला पकडायला त्याच्या मागे धावतो आणि मग आकाशातला पक्षी उडत जातो. मनुष्य त्याच्या मागे, दगड येतो, खड्डा येतो, मनुष्य कोलमडून पडतो, कोसळून पडतो आणि कधी काटे टोचतात तर कधी त्याच्या पायाला दगड लागतो आणि मग मनुष्य दुःखी होतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर सर्वप्रथम एक काम करा की जी परिस्थिती आहे, जे माझ्या हाती आहे त्यामध्ये मी सुखी होईल असं स्वतःला समजावून सांगा. आम्ही दुःख कुरवाळत बसतो, आम्ही दुःख कुरवाळत बसतो आणि मग त्या कुरवाळण्यातून पुन्हा नव्याने आम्ही स्वतःला दुःखी करतो. एकदा एका साधूला काही लोकांनी विचारलं की आम्हाला जर आमचं दुःख विसरायचं असेल तर आम्ही काय करावं. साधूने त्यांना सरळ सरळ उत्तर दिले नाही. साधूने त्यांना सरळ सरळ उत्तर दिले नाही. साधूने प्रत्येकाला विचारले की तुम्हाला न आवडणारा चित्रपट कुठला, आणि मग साधूला त्या सर्वांनी त्यांचा न आवडणारा चित्रपट सांगितला. साधू त्यांना म्हणाला की जा बाजारात सीडीच्या दुकानामध्ये जा आणि तुम्हाला न आवडणाऱ्या त्या चित्रपटाची सीडी घेऊन या. केलं त्या सगळ्यांनी तसं. ऐकलं साधूच्या म्हणण्याप्रमाणे, बाजारात गेले आणि त्यांना जो चित्रपट मुळीच आवडत नव्हता त्या चित्रपटाची सीडी घेऊन आले. साधूच्या स्वाधीन त्यांनी ती सीडी केली. मग साधू म्हणाला की जा तुमच्या कक्षामध्ये आणि आज रात्रभर हाच चित्रपट पाहत राहा. ते म्हणाले हे कसं शक्य आहे महाराज, हा चित्रपट आम्हाला मुळीच आवडत नाही, तो आम्ही रात्रभर कसा पाहू शकू. साधू त्यांना म्हणाला की अहो, जी दुःख तुम्हाला आवडत नाही मग त्यांचं तुम्ही वारंवार स्मरण का करता, तेच ते विचार मनामध्ये का आणता. जर तुम्हाला न आवडणारा चित्रपट तुम्ही वारंवार बघू शकत नाही तर मग जो विचार तुम्हाला आवडत नाही, जो विचार तुम्हाला सुख देत नाही, तो विचार, त्या घटनेचं स्मरण तुम्ही वारंवार का करता. मित्रहो, आमची ही स्थिती
त्या साधूला प्रश्न विचारणाऱ्या भक्तांसारखी नाही का? आम्हीही तेच करत आहोत. आम्हीही आमचे दुःखद आयुष्यामधले प्रसंग वारंवार स्मरण करतो आणि स्वतःला दुःखी करत जातो. हे दुःखद प्रसंग आठवल्यामुळं पुन्हा जखमा ताज्या होतात. जखमेवरची ठिपली निघावी आणि भळाभळा रक्त वाहू लागावं तसे हे दुःखद प्रसंग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा भळाभळा वाहणाऱ्या जखमाच प्रदान करतात. खरं सुख कशात आहे? खरं सुख आहे इतरांचे दुःख समजून घेण्यामध्ये. इंग्रजी भाषेमध्ये 2 शब्द आहेत. पहिला शब्द आहे सिम्पॅथी आणि दुसरा शब्द आहे एम्पॅथी. सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती आणि एम्पॅथी म्हणजे आत्मानुभूती.